माझे मित्रसुद्धा असे होते म्हणजे गावाकडचे. आता सौरभने सांगितलं तुमचे जे मित्र आहेत ते इंग्लिश वगैरे बोलणारे मित्रांसोबत तुम्ही सोबत राहत जा. आम्हाला कोणी सोबत घ्यायचंच नाही. ते पुणेरी आपण म्हणतो ना, तर तसा ग्रुप होता आणि आमचा ग्रुप एकदम वेगळा होता. म्हणजे डिओ काय असतं हे सुद्धा आमचा एक गावातला मित्र होता, त्याला माहीत नव्हतं. आमच्या कपाटावर हीट ठेवलेलं होतं, हीट झुरळ मारायचं. तो ते झुरळ मारायचं हीट मारून चालला गेला होता. आज सुद्धा असताना त्याचा एक प्रसंग मी पुण्याला सुद्धा सांगितला. माझी इंग्लिशसुद्धा तशीच आहे. फक्त सौरवला माहिती आहे तो प्रसंग. पुण्याला असताना त्यालाही इंग्लिश यायची नाही आणि माझी इंग्लिश तशी आहे, त्याच्यामुळे माझ्या इंटरव्ह्यूलाही थोडा प्रॉब्लेम झाला. तर इंटरव्ह्यूला म्हणजे त्याला एका सरांनी विचारलं की टक्कल का केलं आहे. त्याचं कारण हे होतं की त्याच्या डोक्यात डॅन्ड्रफ खूप होता. तर त्याला हे कळलं नाही की इंग्लिशमधून कसं सांगावं की सर माझ्या डोक्यात डॅन्ड्रफ आहे. त्याने सेंटेन्स चेंज करून गेलं, सर माय ग्रँडफादर